नमस्कार मैत्रिणींनो, जय भीम मैत्रिणींनो। तर चला आज आपण मूग डाळ साधी कशी बनवतात तुम्हाला दाखवत आहे। ही मूग डाळ घेतलेली आहे आपण मूग डाळीची मूग फ्राय म्हणजे मूग डाळ फ्राय आपण आज बनवणार आहे। साधी सोपी आणि पौष्टिक अशी मस्त डाळ ही बनवणार आहोत। तर याच्यासाठी आपण ही डाळ घेतलेली आहे बनवण्यासाठी। आणि त्याच्यासाठी काय काय साहित्य लागतंय ते मी घेतले ते तुम्हाला मी दाखवते मैत्रिणींनो। तर आहे बघा, त्याच्यासाठी मूग डाळ बनवण्यासाठी त्याच्यात टाकण्यासाठी टमाटे घेतलेले आहे, कोथिंबीर घेतलेली आहे आणि कांदा घेतलेला आहे आणि लसूण आणि जिरे हे थोडे बारीक आबडधोबड ठेचून घेतलेले आहे। तर चला आता मूग डाळ कशी बनवता, मूग डाळ फ्राय मी हे तुम्हाला दाखवत आहे। त्या पद्धतीने तुम्ही बनवा, खा, चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा। पुढची रेसिपी मी लवकरात घेऊन येत आहे। तर बघा, आता मी सर्वात प्रथम हे बघा, आता आपण पातेलं ठेवलं आहे, त्याच्यामध्ये तेल टाकणार आहोत मैत्रिणींनो। आता आपण पातेलं ठेवलेलं आहे। आता सर्वात प्रथम त्याच्यात आपण काय टाकणार आहे, तडका देण्यासाठी लसूण टाकणार आहोत। तर आपण आता छान असा तडका देणार आहोत लसणाचा। लसूण असं चांगला परतून घ्यायचा म्हणजे त्याचा चांगला तेलाला तडका बसतो, डाळ ही चवदार लागते डाळ फ्राय। आता हा चांगला तडका बसलेला आहे। आता त्याच्यानंतर आपण काय टाकणार आहे मैत्रिणींनो, कांद्याचा तडका। त्याच्यानंतर टाकणार आहे टमाटे। त्याच्यानंतर टाकणार आहे कोथिंबीर। आता याच्यात छान असा चांगला तडका चांगलं हलवून घ्यायचं। आता याच्यानंतर आपण काय टाकणार आहे, लाल तिखट। फ्राय बनवायचे ना आपल्याला डाळ फ्राय, लाल तिखट टाकले। त्याच्यानंतर टाकणार त्याच्यावर थोडी हळद। त्याच्यानंतर टाकणार आहे त्याच्यावर आपण मीठ। आता हे चांगलं असं परतून घेणार म्हणजे मिरचीला बी तडका बसला जातो। असा छान असा तडका आपण आता हा दिलेला आहे। आता आपण काय करणार आहे, डाळ धुवून घेणार। आता डाळीत पाणी टाकलं आहे, डाळाची चांगली धुवून घेणार आहोत। डाळ ही आपण स्वच्छ असं धुतलेली आहे। आपला तडका असा छान असा लाल चटक बसलेला आहे मस्तपैकी। आता याच्यामध्ये आपण मूग डाळ टाकणार। मूग डाळ टाकली तर सर्वात प्रथम अशी डाळ चांगली हलवून घेणार म्हणजे डाळीला बी याचा तडका बसला पाहिजे। आता मीठ टाकलं, हळद टाकली, लाल तिखट टाकलंय, कोथिंबीर टाकली, टमाटे टाकले आणि कांदा टाकला। आता मस्तपैकी त्याच्यावर असं पाणी सोडणार आहे। आता परत एकदा आपण असे छान असं हलवून घेणार। आता आपण मस्त ढाकण ठेवून देणार आहोत त्याच्यावर। आता हे छानपैकी असे मस्त डाळ आपली शिजणार आहे, पण तसंच वरून थोडंसं चवीनुसार मीठ टाकणार। परत एकदा असं छान असं हलवून घेणार। आता मस्तपैकी अशी डाळ शिजत ठेवणार आहोत। आता आपण डाळीवर झाकण ठेवणार। आता मस्त अशी डाळ शिजते। आता डाळ फ्राय बघा, मूग डाळ फ्राय कशी बनवत आहे त्या पद्धतीने तुम्ही बनवा, खा, चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा। तर चला आता आपण ही डाळ शिजली का बघू। हे बघा, छान अशी डाळ उकळत आहे, मस्त उकाळी। आता डाळ अजून शिजायची बाकी आहे। हे बघा, कच्चीच आहे, अजून फुटली बी नाही। छान अशी आपण डाळ फ्राय शिजत आहे। त्याला छान अशी उकळी आलेली आहे डाळीला।
पौष्टिक असते, आरोग्याला डाळ ही खूप चांगली असते आणि पौष्टिक असते. याच्यामुळे मुगाची डाळ खायला खूप चांगली, हलकी आणि पौष्टिक. तर आपण डाळ फ्रायची कट्टी बनवलेली आहे आज. ते बघा असं कशी छान अशी उकळी आलेली आहे डाळीला मस्तपैकी. आता आपण परत झाकण ठेवणार आहोत तिला. चला मैत्रिणी, आता झाकण काढूया. अरे वा, काय छान अशी मस्त गदागदा आपली ही डाळ शिजलेली आहे. डाळ फ्राय मूग डाळ. तर हे बघा छान अशी आपली मूग डाळ झालेली, अशी घोटून घ्यायची चांगली. कुकरमध्ये शिजवलेली नाही ती, अशी मस्त घोटून घ्यायची. म्हणजे बारीक होती, काही कसर राहिलेली ती घातल्या जाते अशी चांगली. हे टमाटे बी चांगले घालतात म्हणजे मग काय होतं, आंबट गोड लागते आणि खायला चांगले. हवं आपली आता तूर डाळ झालेली आहे तयार. तर ह्या पद्धतीने तुम्ही तूर डाळ मूग डाळ तयार करा, खा आणि चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. मूग डाळ फ्राय. तर आता ही मूग डाळ फ्राय बघा किती छान अशी मस्त तयार झालेली आहे. पौष्टिक अशी आपली मूग डाळ. ही बघा मैत्रिणींनो, पौष्टिक अशी मूग डाळ ही तयार झालेली आहे आपली मूग डाळ फ्राय. तर या पद्धतीने तुम्ही बनवा, खा आणि चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. पुढची रेसिपी मी लवकरात घेऊन येत आहे. छान अशी चमचमीत आणि झणझणीत मस्त आरोग्याला चांगले असणारी मूग डाळ फ्राय. हे बघा छान अशी मूग डाळ तयार झालेली आहे आपली. मूग डाळ फ्राय, भात, चपाती आणि कांदा आणि लोणचं.